सर्वांसाठी एक आनंदाची बातमी तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 2500 रुपये खात्यामध्ये इथं आलेले आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे जर तुम्हाला पैसे तर मिळालेले नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये इथं आलेले आहे. तर आता तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये आले की 2500 रुपये हे कमेंट करून नक्की सांगा. पैसे आता विधवा महिला, दिव्यांग, श्रावणबाळ, निराधार व्यक्ती तर अशांच्या खात्यामध्ये जे की पैसे इथं आलेले आहेत. तर आता ज्यांच्या कोणाच्या खात्यामध्ये आलेले नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये जे आहे 2500 रुपये आता कोणाला मिळालेले आहेत. तर आता ज्यांनी KYC केलेली आहे तर आता तुम्हाला तुमच्या बँकेची KYC जर केलेली असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं आलेले असेल. ज्यांचं बँक पासबुक आधारशी लिंक आहे तर अशा बांधवांच्या खात्यामध्ये, त्यानंतर ज्यांचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे म्हणजे फॉर्म अप्रूव्हल आहे, सर्व त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर आहेत तर अशांच्या खात्यामध्ये इथं तिन्ही योजनेचे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. पैसे का मिळालेले नाहीत तर हा आता महत्त्वाचा पॉईंट आहे आणि पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. तर आता ज्यांना कोणाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 1500 जर मिळालेले नसेल किंवा 2500 किंवा 3000, जर यापैकी तुम्हाला काहीच मिळालेलं नसेल तर तुमचं सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. तुमचं आधार लिंक नसेल त्यामुळे तुमचे पैसे अडकलेले असेल. बँक खाते DBT इथं बंद झालेलं आहे का ते चेक करा. बरेच दिवसांपासून व्यवहार केलेला नसते तर त्यामुळे DBT इनॲक्टिव्ह होते, तर ॲक्टिव्ह करून घ्या. KYC नसेल तर आता तुमची KYC झालेली आहे की नाही ते चेक करून घ्या, बँक पासबुकची KYC. त्यानंतर खाते तुमचे बंद पडलेले आहे का ते चेक करून घ्या. त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये फाईल पेंडिंग आहे का चेक करून घ्या. जर तुम्हाला सुरळीतपणे पहिले पैसे मिळत आलेले आहेत तर अशांचं वार्षिक उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल तर त्यामुळे तुमचे पैसे इथं थांबू शकते. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं बँक पासबुक आधारशी लिंक करून घ्या किंवा तपासून घ्या लिंक आहे की नाही. DBT इनेबल करायची आहे म्हणजे DBT चालू करायची आहे. इथं काय करायचं आहे, चालू करायची आहे DBT. यानंतर तहसील समाज कल्याण कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे. पेमेंट स्टेटस, मोबाईल नंबर, खाते क्रमांक, आधारशी लिंक आहे की नाही ते ठेवा. त्यानंतर जुने कागदपत्र असल्यास तुम्ही जे आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे. किती 7 ते 15 दिवसांमध्ये. त्यानंतर तुम्हाला हयात, काय यामध्ये हयातचा जो काही दाखला आहे म्हणजे तुम्ही जिवंतपणे आहात की नाही हे सर्टिफिकेट तुम्हाला समाज कल्याण कार्यालयामध्ये तुम्हाला द्यायचं आहे. हे जे सर्टिफिकेट आहे ते वर्षाकाठी 1 वर्षानंतर 1 इयर्स नंतर ते द्यायचं राहते. तर आता पुढील हप्ता कधी मिळणार आहे, शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार तर आता जे काही हप्ता आहे ते टप्प्याटप्प्याने इथं लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे. तर आता 2500 रुपये नेमके कशासाठी मिळत आहे तर एकाच दिवशी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर येणार नाही आहे. तर आता या महिन्याचे आर्थिक यामध्ये 1500 आणि 2500 रुपये जे की खात्यामध्ये इथं जमा होत आहे, काय होत आहे इथं जमा होत आहे. याचं मूळ रक्कम किती आहे, त्याचप्रमाणे वाढीव अनुदान, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात थकीत हप्ता आहे याचा समावेश केलेला आहे. तर आता ज्यांच्या कोणाच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे कमेंट करून नक्की सांगा. तर आता तिन्ही योजनेचे यामध्ये श्रावणबाळ, दिव्यांग आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे या जिल्ह्यांमध्ये येत आहे. यामध्ये अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली तर हे जे काही जिल्हे आपण बघत आहे तर या जिल्ह्यामध्ये काय होत आहे, पैसे खात्यामध्ये इथं आलेले आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या. यानंतर जे ते आपलं जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद आणि धाराशिव. यानंतर येते आपलं परभणी, काय येते पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा तर या जिल्ह्यांमध्ये DBTच्या माध्यमातून, कशाच्या माध्यमातून, DBTच्या माध्यमातून पैसे इथं येत आहे. काय येत आहे, पैसे येत आहे. यानंतर वाशिम आणि यवतमाळ तर या जिल्ह्यांचा देखील इथं समावेश आहे. यानंतर कोण पात्र आहेत तर हे आपण इथं जाणून घेऊया. तर यामध्ये विधवा महिला आहे, घटस्फोटित महिला आहे, त्यानंतर श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहे, 40% पेक्षा दिव्यांग आहे, निराधार महिला आहे,
वार्षिक उत्पन्न 21,000च्या आत असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबामध्ये फक्त एकच व्यक्ती पात्र असू शकते, तर दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा लाभ मिळू शकते ते जर पात्र असेल तर. पैसे न मिळाल्याचे सविस्तर कारणे: आधार लिंक नसते, डीबीटी इनेबल असते, KYC नाही झालेले आहे, बँक खाते झिरो बॅलन्स ठेवल्याने कधीकधी कस्टमर जे आहे व्यक्ती जे आहे ज्यांना कोणाला लाभ मिळते ते खात्यामध्ये ₹1 ठेवत नाही. त्यानंतर मृत्यू नोंद अपडेट नाही आहे. म्हणजे हा जे तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला हयात जे काही प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला द्यायचं राहते. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा इथं ओलांडलेली आहे. वार्षिक उत्पन्न त्यानंतर तहसीलमध्ये फाईल पेंडिंग आहे, तर हे तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचे सर्व इन्फॉर्मेशन. यासाठी तुम्हाला कागदपत्राची पूर्ण यादी, यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, जर तुम्ही हँडिकॅप असाल म्हणजे दिव्यांग जर असाल तर त्याचं प्रमाणपत्र, श्रावणबाळ इथं लागणारं त्याचं प्रमाणपत्र. त्यानंतर जे काही उत्पन्नाचं वार्षिक उत्पन्न तुमचं 21,000च्या आत असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांग तर यांसाठी पैसे म्हणतो डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे. कुठे तक्रार कशी करायची आहे? तहसील कार्यालय, समाज कल्याण विभाग, नगरपंचायत, जे काही ग्रामसेवकच्याकडे आता बंद झालेलं आहे, तर तुम्ही समाज कल्याण विभागाशी संपर्क साधा. आता तुमचा ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर तुम्ही ऑनलाईन ID टाकून सुद्धा चेक करू शकता. तुमच्या खात्यामध्ये ₹1,500 आले की 2,500 हे कमेंट करून नक्की सांगा की ₹3,000